अजित पवार उपस्थित राहणं अपेक्षित होतं। सध्या रोहित पवार बोलतात, आपण थेट जातोय। मंदाचा आपण संवाद रोहित सुरू पवार ठेवशील। यांनाच विचारूया की नक्की काय होतंय। अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होणं अपेक्षित होतं। रोहित दादा, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे खरं तर तो राजकीय नाही आणि महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाशी संबंधित सगळे नेते किंवा उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। अजित दादा खरं तर येणार असं सांगण्यात आलं होतं, दौराही होता, मात्र आलेले नाहीयेत ते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, काहीतरी महत्त्वाचं काम त्यांना आलं असावं आणि म्हणून कदाचित त्यांनी ते कॅन्सल केलं असावं। सहसा आपण बघितलं तर VSIच्या कार्यक्रमाला कोणाचंही सरकार असेल तर सर्व पदाधिकारी म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व जे प्रमुख नेते जे ऊसाची आणि शेतकऱ्याची निगडीत असतात ते सर्वजण तिथे येत असतात। आज कदाचित त्यांना कुठलं तरी इतर महत्त्वाचा कार्यक्रम नाही तर काम असल्यामुळे कदाचित त्यांनी ते कॅन्सल केलं असावं। फक्त दादा हा एकच कार्यक्रम नाहीये, नाट्यसंमेलनाचा असेल कार्यक्रम किंवा इतर। अजितदादा पवार साहेबांच्या समोर येणं टाळतायत असं वाटतंय? एकाच मंचावर येणं ते टाळताना नाही, हे नाही मला खरं तर सांगता येणार, कारण जेव्हा प्रधानमंत्री साहेब मोदी साहेब इथं आले होते पुण्यामध्ये तेव्हा तरी एका व्यासपीठावर होते, त्यानंतर परत ते त्यानंतर मात्र येताना दिसत नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य, खास करून बारामतीमध्ये जे काही वक्तव्य अजितदादांनी शरद पवारांच्या वयांच्या बाबतीत केलं, त्यानंतर एकत्र येताना दिसत नाहीत असं आमचं पत्रकारांचं निरीक्षण सांगतंय। नाही, तसं नसेल। कदाचित मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे कार्यश्रम नसल्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला तरी कार्यश्रम राहावं लागत असेल, म्हणून एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्र कुणीतरी चालवावा या अनुषंगाने कदाचित दादा काम करत असावे आणि बाकी लोक काम नसेल करत असं वाटतं। नाही, पण हा आजचा एकमेव कार्यक्रम नाहीये। जाणीवपूर्वक असं एकूण चित्र निर्माण होतं की दादा पवार साहेबांसमोर येणं टाळतायत, जाणीवपूर्वक होतं? नाही, माहीत नाही, तो त्यांचा विषय आहे। आज दादा या बैठकीला येणार असं मला कळलं होतं आणि सर्व जे प्रमुख नेते आणि जे पदाधिकारी ते येणार होते। खरं तर माझा कार्यक्रम बारामतीला युवा संवादाचा होता, पण तिथं न जाता हा कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आणि आदरणीय पवार साहेबांनी कालसुद्धा मला सांगितलं सर्वच लोक येत आहेत, तुलाही यावं लागेल, त्या दृष्टिकोनातून मी तरी आलोय। दुसरे का नाही आलेत हे मला तरी नाही सांगता येणार। रोहित दादा, तुम्ही दुसरी जी काही